लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते पार्थ पासून. तर आता इथे पार्थ आणि काव्या घरी आलेले असतात. तर आता पार्थ म्हणत असतो मांडणीला की आई मी केव्हापासून यांना सॉरी म्हणतोय, पण माझ्याकडे बघत पण नाहीत, बोलत पण नाहीत, असं म्हणतो आता पार्थ. नाही हा पार्थ, या बाबतीत माझा सपोर्ट आहे तिला, असं म्हणते आता माणीने. तूच मला सांग, दुपारी भर उन्हात एखादी प्रेग्नेंट बायको स्वतःचा अभ्यास बाजूला ठेवून नवऱ्यासाठी डबा घेऊन येते का? तर नवऱ्याला घरचं जेवण मिळावं म्हणून. आणि बघते तर काय, तो कुणाच्या हातून केक खातोय, तो कुणाला तरी भरवतोय. छे छे छे, दिस इज नॉट डन, दिस इज नॉट फेअर, असं म्हणते माणिनी. तेवढ्यातच आता नंदिनी येते. तर आता नंदिनी बाजूला ठेवते धूपबत्ती. काव्या, असं म्हणते नंदिनी. काव्या अगं सोड ना, असं म्हणते नंदिनी. पार्थ माफी मागतायत ना? आणि तसंही त्या मुलीचा वाढदिवसच होता ना, असं म्हणते नंदिनी. तिच्याबद्दल काय बोलतेय का मी ताई, असं म्हणते आता काव्या. एवढं सगळं होऊनही बर्थडे विश केलाच मी तिला म्हटले सुद्धा. हे तुझ्याबद्दल नाहीच आहे. कसं आहे ना ताई, आपलंच नाणं खोटं निघालं तर समोरच्याने आपल्याला फसवलं असं नाही म्हणू शकत आपण, असं म्हणते काव्या. खोटं बिटं काही नाही, मंदार उपाय आहे मी, असं म्हणतो तो. मला नाही बोलायचं आहे ह्यांच्याशी, असं म्हणते आता काव्या. मला नाही बोलायचंय खरंच माणसाशी, असं म्हणते आता काव्या. एवढी मरमर करत ह्यांच्यासाठी डबा घेऊन गेले तर बघते काय हे, असं म्हणते आता काव्या. नाही नाही, बरोबर आहे, मी प्रेग्नेंट आहे ना, माझ्या मध्ये आधीसारखा चाम नाही राहिला आता, असं म्हणते आता काव्या. तर आता पार्थ म्हणतो, अहो काव्या, बायको प्रेग्नेंट असताना नवरा तिच्यापासून असा ना तसा लांब जातोच, हेच खरं आहे, असं म्हणते आता काव्या. सगळा गेम विश्वासाचा आहे ग ताई, असं म्हणते आता काव्या. तो विश्वासच चोरला नाही तर कशा काहीच अर्थ नाही, असं म्हणते काव्या. हे म्हणजे असं झालं ताई, क्रिकेट खेळताना समोरच्या बॅट्समनवर विश्वास ठेवून रन काढायचे म्हणून आपण बॉल टोलवायचं आणि थांबून सोडायचं, पण समोरचा बॅट्समन मात्र आपला विश्वासघात करून एका ठिकाणी थांबणार आणि मला आउट करणार, असं वागलंय देशमुख, असं म्हणते आता इथे काव्या. असल्या मॅच मध्ये मला खेळायचंच नाही, असं म्हणते काव्या. तर आता पार्थ म्हणतो, ऐका काव्या, मला कळलंय काव्या, असं म्हणतो पार्थ. आय एम सॉरी, असं म्हणतो तो. काव्या, असं म्हणतो तो. मी काय म्हणतो ऐका, असं म्हणतो आता पार्थ. तर आता रात्र झालेली दाखवलंय. तर आता झोपलेले असतात जीवांतिनी. तर आता इथे जीवा उठतो. तर आता इथे तो बघतो नंदिनी उठले का म्हणून. तर आता इथे नेहमीप्रमाणे जीवा उठतो मध्यरात्री 2 वाजता. तर आता तो उठून बसतो. तर आता तो दरवाजा उघडतो. तर आता घुंगरूंचा आवाज येतो. तर आता तो नेहमीप्रमाणे दरवाजा बंद करतो आणि बाहेर जातो. तर आता इथे घुंगरूंच्या आवाजामुळे बहुतेक नंदिनी उठली असेल बघा प्रेक्षक. तर आता इथे जीवा थोड्या डोळ्यांनी चालत असतो. तर आता इथे नंदिनी उठते. तर आता ती उठते आणि उठून बसते. आज जे काय आहे ते नक्की समोर येईल, असं म्हणते आता नंदिनी. तर आता ती उठते बघा प्रेक्षक आपल्या कॉटवरून. तर आता ती पण चालत चालत जाते. तर आता ती आपल्या खोलीच्या बाहेर येते. तर आता जीवा मात्र कोरड्या डोळ्यांनी चालत असतो. तो चालत आता एका दिशेने जात असतो. तर नंदिनी त्याला फॉलो करत असते. फॉलो करत करत त्याच्या पाठीमागून जात असते ती, आणि जीवा तिच्या समोरून जात असतो. तर आता इथे जीवा अडगळीच्या खोलीत आलेला असतो आणि पाळण्याला सुरुवात असतो, आणि तो गाणं म्हणत असतो रडत रडत, निंबोनीच्या झाडामागे, असं म्हणत असतो तो. आणि नंदिनी तिथे येते. तर त्याला बघत असते ती लांबून. तर तिला खूप रडायला येतं. तर एक बावली ठेवून तो चोचवत असतो त्याला त्या पाळण्यामध्ये. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही, असं म्हणत असतो तो. आणि नंदिनी हे सगळं बघून तिला खूप जास्त रडायला येतं आणि तिला धक्का बसलेला असतो. आणि आता निंबोनीच्या झाडामागे म्हणत असतो बघा प्रेक्षक जीवा, गाणं म्हणत असतो. आणि आता खूप इमोशनल दाखवलंय खरंच प्रेक्षक, खूपच इमोशनल सीन आहे हा. तुम्ही नक्की बघा, हे मेन एपिसोड मध्ये 7 वाजता जे येईल ना स्टार प्रवाहावरती, नक्की बघा. नंदिनीला खूप वाईट वाटत असतं प्रेक्षक लांबून हे बघताना. तर आता खूप जास्त रडत असते नंदिनी. तर खूप इमोशनली म्हणत असतो जीवा इथे गाणं. तर आता खरंच खूप इमोशनल सीन आहे प्रेक्षक खूपच जास्त. तर आता जीवा रडत सुद्धा असतोय गाणं म्हणताना. तर पूर्ण गाणं दाखवलं बघा प्रेक्षक पूर्ण गाणं म्हणतोय तो. आणि आता पाठीमागे थांबून नंदिनी बघते आणि रडते त्याला, आणि तो सुद्धा रडतोय. तर बघा प्रेक्षक हे गाणं आम्ही म्हणू नाही शकत, त्यामुळे मला मेन एपिसोड बघावे लागेल, कारण आता इथे इश्यूज होतात गाणं घातलं तर. बघा प्रेक्षक तर आता इथे खूप जास्त रडत असतो जीवा, आणि नंदिनीला खूप जास्त वाईट वाटत असतं. खरं तर नंदिनी जबाबदार आहे सगळ्या गोष्टीला. त्या दिवशी तिचा तो काळा दोरा पडतो, ती देते काव्याला, आपल्या बाळाचा विचार करत नाही. मग नंतर तिचा ऍक्सिडेंट होतो, त्याच्यानंतरही तिचं बाळ वाचतं, पण नंतर त्या लहान मुलाला वाचवायला जाऊन परत ती आपलं बाळ गमावलेली असते. तर पूर्णतः नंदिनी जबाबदार असते तिचं बाळ गेल्यासाठी. मात्र सगळं दुःख आता जीवाला होतंय बघा प्रेक्षक खरंच तिने आपली अजिबात काळजी केली नाही. काव्या गरोदर आहे म्हणून त्याच्याकडेच लक्ष दिलं, आपल्या बाळाचा अजिबात विचार केला नाही. खरंच नंदिनीसाठी काहीच वाईट वाटत नाही बघा प्रेक्षक आणि अजून ती तसाच ड्रामा करते गरोदर असल्याचा. त्यामुळे आता जीवाचं दुःख तो व्यक्त करू शकत नाहीये, त्यामुळे रात्री असा व्यक्त होतोय बघा प्रेक्षक ह्याला सगळ्याला जबाबदार आता नंदिनीच आहे. कारण सगळ्यांना सांगितलं असतं ना तिने की तिचं बाळ गेलंय म्हणून, तर लोकांनी त्यांना सांत्वना केली असती. काव्याचं
तिचं बाळ जाईल म्हणून हे नाटक करणार ती 9 महिने आणि असं दुःख देत राहणार त्या जीवाला. खरंच खूप वाईट वाटतंय जीवासाठी प्रेक्षक हो. तुम्हाला पण वाईट वाटतंय का? कमेंट करून नक्की सांगा. तर आता तो ओरडत पण असतो कारण त्याच्या ओठाला पाठीमागे येऊन तो पाळणा लागतो. ए असं म्हणतो होता इथे जीवा. तर तो त्या बाळाला आपल्या हातामध्ये घेतो. सॉरी सॉरी बाळा असं म्हणतो होता जीवा. ती बावली उचलून म्हणतो तो. घाबरली तू असं म्हणतो जीवा. बाबांनी खूप जोरात झोका दिला ना. सॉरी बाळा सॉरी असं म्हणत असतो जीवा. बाबा एवढूच आहे असं म्हणतो जीवा. सॉरी सॉरी असं नाही होणार ना परत असं म्हणून रडत असतो तो. तर आता पाठीमागून नंदिनी येते आणि म्हणते जीवा. तर आता जीवा एकदम दचकतो. तर आता खूप भारी ऍक्टिंग केलंय खरंच जीवाने खूप जास्त भारी ऍक्टिंग केलंय खरंच. तर आता इथे पार्थ आणि काव्याचं पपलू भांडण दाखवतायत बघा प्रेक्षक. एवढा छान इमोशनल सीन होता जीवांदिनीचा आणि पपलू भांडण आता चालू झालंय काव्या आणि पार्थचं. तर काव्या झोपलेली असते तर पार्थ येतो तिच्याकडे. काव्य असं म्हणतो होता पार्थ. काव्य असं म्हणतो तो. जगात का तुम्ही असं म्हणतो पार्थ. बोलत नाहीत म्हणजे झोपल्या की काय असं म्हणतो पार्थ. काव्य असं म्हणतो तो. काय करायचं तुम्हाला असं म्हणते आता काव्या. बोलल्या म्हणजे जागी आहे माझी मांजर तर मागे वळून तर बघा मी तुमच्यासाठी काय आणलं असं म्हणतो पार्थ. वळून बघा असं म्हणतो होता पार्थ. तर आता इथे बर्फाचा गोळा असतो. खायचंय असं म्हणतो पार्थ. तर ती लक्षच देत नाही. काव्य असं म्हणतो पार्थ. मनापासून सॉरी ना असं म्हणतो तो. काव्य सॉरी 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 असं म्हणतो तो. तर आता काव्या उठते. वा हे बरं आहे तुमचं असं म्हणते आता काव्या. आधी चुका करायच्या आणि मग सॉरी म्हणायचं. बरं जमतं तुला असं म्हणते ती. खरंच सॉरी असं म्हणतो पार्थ. मनापासून सॉरी असं म्हणतो तो. राग सोडा ना असं म्हणतो तो. का सोडू मी का सोडू असं म्हणते त्या काव्या. तुमची प्रेग्नेंट बायको तुमच्यासाठी भर होणार डबा घेऊन येते. कशासाठी असं म्हणते ती. प्रेमासाठी असं म्हणतो तो. ते प्रेम मला कुठं दाखवतं. ते प्रेम दुसऱ्या कोणाला तरी केक भरवत असतं. दुसऱ्यांच्या कोणाच्या तरी हातानून केक खात असतं. तेही प्रेमाने असं म्हणते काव्या. काव्या तसं नाही असं म्हणतो पार्थ. मग कसं आहे असं म्हणते काव्या. काल परवा आलेली दिव्या एवढी महत्वाची झाली तुमच्यासाठी. तिचे तर ते 100 फोन माझ्या डोक्यात जातात असं म्हणते काव्या. पार्थ सर आता मी काय करू. पार्थ सर मी काय करू. मला काय सुचत नाही. ओ पार्थ सर मला भीती वाटते मी एकटी आहे. पार्थ सर नुसतं असं म्हणते काव्या. तर आता त्रास होतो काव्याला. तर गप्प बसा असं म्हणते आता काव्या. हा बर्फ वितळायला लागलाय. तुमचा राग कधी वितळणार असं म्हणतो पार्थ. बर्फाचे डोहाळे लागलेत ना तुम्हाला हे घ्या. राग सोडा असं म्हणतो पार्थ. घ्या. बरं एक काम करा. माझ्या टी शर्ट मध्ये हा बर्फ टाका म्हणजे माझी होणारी वळवळ बघून तुमचं मनोरंजन होईल आणि तुमचा रडणारा चेहरा थोडा हसेल असं म्हणतो पार्थ. तर आता तो देत असतो तिला तो बर्फाचा गोळा. तर आता काव्या घेते. तर आता ते पूर्ण ती पार्थच्या अंगावरती फेकून टाकते. तर आता पूर्ण भिजून टाकते ती पार्थला. तर आता इथे काव्या झोपून टाकते त्याला भिजवून. तर आता इथे जीवा नंदिनीला दाखवले. तर आता इथे नंदिनी रडत थांबलेली असते दरवाजाकडे. तर आता इथे जीवा बाळाला ठेवतो परत पाळण्यामध्ये. तर आता तो भारतो. जीवा असं म्हणते नंदिनी. तर आता ती येऊन त्याला हलवते. जीवा मात्र खूप जास्त रडत असतो. धक्का बसल्यासारखा तो थांबलेला असतो आणि पूर्णतः बघत असतो त्या पाळण्याकडे. तर आता नंदिनीला आठवतं कसं ती उठलेली असते. जीवा कुठे म्हणून. पुढे असे का झाले तुमचे असं विचारलेली असते ना ती पास्ट मध्ये. त्यांना कसला त्रास तर होत नाहीये ना असं म्हटलेली असते ना नंदिनी. तर त्याचे पाय पुसलेले असते ती कारण ते खूप काळे झालेले असतात म्हणून. जीवा असं म्हणते नंदिनी. हे सगळं काय असं म्हणते नंदिनी. हे काय सगळं असं म्हणते आता नंदिनी. म्हणजे रोज मध्यरात्री तुम्ही इथे येता असं म्हणते नंदिनी. इतका त्रास होतोय तुम्हाला असं म्हणते नंदिनी. एका शब्दाने सुद्धा माझ्याशी बोलावंसं नाही वाटलं तुम्हाला असं म्हणते नंदिनी. असं रात्री अपरात्री हे बाळाजवळ बसल्याने तुमचं मन हलकं होतं का असं म्हणते नंदिनी. असं असेल तर मग मलाही सांगा मी पण येत जाईन असं म्हणते ती. तर बास असं म्हणतो जीवा. बास नंदिनी. जीवा असं म्हणते ती. तर बस नंदिनी फक्त आईलाच वाईट वाटू शकतं का असं म्हणतो जीवा. तर आता जीवा जातो त्या पाळण्याकडे परत. तर आता तो पाळण्याकडे बघत असतो आणि त्या बावलाकडे. तर आता तो बावला आपल्या हातामध्ये घेतो. तर आता तो हसत असतो त्या बावल्याकडे बघत आणि पापी देत असतो त्याला. हातात बाळ असावं आपल्या कुशीत असावं असं म्हणतो जीवा. तर आता रडायला येत असतं नंदिनीला खूप. त्याच्या छोट्याशा एवल्याशा हातावर आपण आपलं बोट ठेवावं असं म्हणतो जीवा. आणि मग त्याने मुठी बंद करून घ्यावी. त्याने आपल्या खांद्यावर त्याची छोटीशी पण सावरणारी मान ठेवून गाढ झोपावं असं म्हणतो जीवा. हक्काने असं म्हणतो जीवा. आपला आवाज ऐकून आपसुक असं म्हणतो जीवा. त्याच्या चेहऱ्यावर हसू यावं असं म्हणतो जीवा. दास नलेला जीवेतून आणि मग असं म्हणतो जीवा. त्याने पहिली हाक बाबा अशी मारावी असं म्हणतो होता जीवा. असं पुरुषांना नाही का वाटू शकत असं म्हणतो जीवा. तर आता बावलं ठेवतो तो पाळण्यात. बोल ना असं म्हणतो जीवा. पुरुषांना असं नाही वाटू शकत का असं म्हणतो जीवा. वाटू शकतं असं म्हणते नंदिनी. अगदीच वाटू शकतं असं म्हणते ती. आणि तुम्हाला असं वाटतं माहिती आहे मला असं म्हणते नंदिनी. तुला माहित नाही यार असं म्हणतो जीवा. मला माहिती आहे जीवा. माझं पूर्ण लक्ष आहे तुमच्याकडे असं म्हणते नंदिनी. तुम्ही जिम मधून आल्यानंतर अंगावर पाणी ओतून घेतलं. घामजलेल्याची ऍक्टिंग केली. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं असं म्हणते नंदिनी. तर धक्का बसतो जीवालाही तिला माहिती आहे म्हणून. आणखीन एक गोष्ट कळली आहे मला असं म्हणते नंदिनी. तुम्ही रोज जिमला न जाता त्या कथकच्या क्लासच्या बाहेर थांबता असं म्हणते नंदिनी. माहिती आहे असं म्हणते ती. बरोबर बोलतीये ना मी असं म्हणते नंदिनी. बोला असं म्हणते ती. हो असं म्हणतो आता जीवा. जातो मी रोज कथकच्या क्लासमध्ये असं म्हणतो जीवा.
आणि तिथे त्या एवढ्याशा मुलींना तेवल्याशा पायात घुंगरू बांधून असं पावलं टाकताना बघतो असं म्हणतो जीवा. तर नंदिनीला अजून रडायला येत असतं आणि असं मी गेले कित्येक दिवस करतोय असं म्हणतो जीवा. तर नंदिनी खूप जास्त रडत असते. जीवा खूप इमोशनल झालेला असतो. खरंच खूप छान सीन आहे यांचा. खरंच प्रेक्षक हो, एवढा त्रास होतोय तुम्हाला असं म्हणते नंदिनी. मला एका शब्दाने सुद्धा बोलला नाहीत तुम्ही असं म्हणते नंदिनी. तर आता जीवा म्हणतो अरे हो, मी तुझ्याशी का नाही बोललो असं म्हणतो जीवा. काही उपयोग आहे का तुझ्याशी बोलून असं म्हणतो जीवा. असं का बोलताय तुम्ही असं म्हणते नंदिनी. हे बघा असं काही बोलू नका, माझ्यावर ओरडू पण नका, बाहेर कुणी ऐकलं ना तर प्रॉब्लेम होईल जीवा असं म्हणते आता इथे नंदिनी. घ्या हे सुद्धा इथे माझं दुःख सांगतोय आणि तुला बाहेर कोणी ऐकेल का ह्याची भीती वाटते असं म्हणतो जीवा. म्हणून मी हे असं तोंड दाबून रडायला शिकलो असं म्हणतो जीवा. इथे येऊन ह्या पाळण्याला झोका द्यायला शिकलो, कारण आता तुझ्या कुशीत माझ्यासाठी उभंच उरलेली नाही असं म्हणतो जीवा, ज्याने मला शांत वाटेल असं म्हणतो जीवा. नाही नाही असं म्हणते नंदिनी. असं का बोलताय तुम्ही असं म्हणते ती. असं काहीच नाही असं म्हणून रडायला लागते खूप नंदिनी. खरं सांगते मी असं म्हणते ती. प्लीज तू तू आता रडू नकोस प्लीज रडू नकोस असं म्हणते जीवा. काय तू रडलीस ना तर मला वाईट वाटेल असं म्हणतो जीवा. तर बघा प्रेक्षक खरंच ह्याच्यात काय जीवाची चूक नाही आहे, कारण नंदिनीने नवऱ्या आणि बहिणीमध्ये बहिणीला चूज केलंय, तर त्याच्यामुळे जीवा तर इथे चुकीचा नाहीये खरंच प्रेक्षक हो. त्यामुळे प्लीज रडू नकोस असं म्हणतो जीवा आणि असता बसतो तो खाली शांत असं म्हणतो तो आणि बसतो. तर आता नंदिनी पण बसते त्याच्या बाजूला. ऐक एक काम करूया, आपण सोडून देऊया, मी पुन्हा एकदा माझं दुःख घेऊन टाकतो असं म्हणतो जीवा. नाही नाही असं म्हणते नंदिनी. जीवा असं म्हणते ती. चल चल आपण निघूया इथून, चल जाऊया असं म्हणतो जीवा. जीवा थांबा ना असं म्हणते नंदिनी. थांबा ना प्लीज, मला ऐकायचंय तुमच्या मनात काय चाललंय ते. मन मोकळं करा ना तुमचं असं म्हणते ती. आपण आपली दुःख एकमेकांना सांगतो की नाही, आपण जीवांदिनी आहोत. जीवांदिनी असं म्हणतो आता जीवा. कुठे उरलेत आता जीवांदिनी असं म्हणतो आता जीवा. जीवांदिनी, त्यांचा बॉन्ड, त्यांचं मॅजिक संपलं आता सगळं असं म्हणतो जीवा. आता फक्त काव्यांदिनी उरलेत असं म्हणतो जीवा. म्हणजे असं म्हणते नंदिनी. खरंच बघा प्रेक्षक मी बोललेली गोष्ट जीवाने बोलली आता एपिसोड मध्ये बघाच. काव्यांदिनी असं म्हणतो आता जीवा. काव्या आणि नंदिनी असं म्हणतो आता इथे जीवा. आता जीवा नाही, तुझी बहीण काव्या तुझी प्रायोरिटी आहे असं म्हणतो आता इथे जीवा. बहिणीसाठी काय पण, नवऱ्याचं दुःख गेलं चुलीत असं म्हणतो जीवा. म्हणजे बहिणीसाठी तू इतका टोकाला जायला तयार झाली आहेस की तुझा नवरा आता काठावर उभा आहे, पण तुझं तरी लक्ष नाही असं म्हणतो तो. नाही नाही असं म्हणते नंदिनी. तुझ्या बहिणीच्या प्रेमापोटी तुझं ना लक्ष नाही आहे माझ्याकडे असं म्हणतो जीवा. खरंच आहे खरंच प्रेक्षक माझ्याकडे काय आहे, तुझं स्वतःकडे सुद्धा लक्ष नाही असं म्हणतो तो. तू इतकी मान झालीस की तुझं दुःख सुद्धा तू मागे टाकलेस असं म्हणतो जीवा. का तर तुला तुझ्या बहिणीची काळजी जास्त आहे असं म्हणतो जीवा. खरं आहे प्रेक्षक काहीच खोटं नाही यात. नाही नाही असं म्हणते नंदिनी. रडायला लागते ती. असं काही नाही आहे जीवा असं म्हणते ती. सोड ना जाऊ दे असं म्हणतो जीवा. या सगळ्यात तुला माझं दुःख कुठे दिसणार, कुठे कळणार असं म्हणतो जीवा. ठीक आहे असं म्हणते नंदिनी. तुम्हाला माहिती आहे ना माझं चुकलं, आय एम सो सॉरी असं म्हणते ती कान पकडून. यापुढे असं काहीच होणार नाही खरंच असं म्हणते नंदिनी. म्हणजे तू काव्याला जाऊन सगळं सत्य सांगणार आहेस असं म्हणतो जीवा. सांग ना तू काव्याला सगळं सत्य खरं ते सांगणार आहेस असं म्हणतो जीवा. उत्तर दे असं म्हणतो जीवा. तर ती काय म्हणतच नाही. मिळालं उत्तर असं म्हणतो जीवा. माझं दुःख सुद्धा चोरून व्यक्त करतोय मी असं म्हणतो जीवा. सगळ्यांसमोर व्यक्त होत नाहीये मी. सतत भीती वाटते मला, कुणीतरी बघेल मला म्हणून असं म्हणतो जीवा. कुणाला तरी कळेल म्हणून. तोंडावर हात ठेवून रडतोय मी असं म्हणतो तो. रोज रडतो असं म्हणतो तो. सोड ना, मी तुला हे सगळं का सांगतोय आणि काय होणार आहे त्याने. तू जरी सगळ्यांना सांगितलंस तरी काय होणार आहे, काय होणार आहे. लोक सहानुभूतीने वागतील तुझ्याशी, पण मी बाबा होणार आहे का असं म्हणतो जीवा. बाळ येणार आहे का परत असं म्हणतो जीवा. त्या बावलीची जागा आपल्या छकुलीने भरून निघणार आहे का, छकुली येणार आहे का नाही असं म्हणतो जीवा. ह्या घरात आपल्या छकुलीचं भारसा आपण करू शकणार आहोत का, असं होणार आहे का. नाही, तुला आई म्हणणारी आणि मला बाबा म्हणणारी आपली लेक ह्या घरात येणार आहे का, आपल्या आयुष्यात येणार आहे का असं म्हणतो जीवा. तर नाही येणार असं म्हणतो जीवा. तर नंदिनी खूप जास्त रडायला लागते आता. त्या खोलीतला काळोख आणि आपल्या आयुष्यातला काळोख सारखा आहे असं म्हणतो जीवा. तर आता नंदिनी रडायला लागते खूप. तर आता जीवा म्हणत असतो, नंदिनी आपण सवय करून घेऊ असं म्हणतो जीवा. ऐका ना जीवा प्लीज असं तोडून जाऊ नका मला असं म्हणते ती. तर आता जीवा निघून जातो तिथून. तर आता खूप रडत असते नंदिनी खूप जास्त. तर आता नंदिनी त्या बाळाला उचलते त्या पाळण्यातून. तर आता ती जवळ घेते त्या बाळाला. तर ती खूप जास्त रडत असते ती त्या बाळाला जवळ घेऊन. तर आता सकाळ झालेली दाखवलंय. तर आता मिथून, मानिनी आणि काव्या बसलेले असतात डायनिंग टेबल वरती. तर आता इथे मिथून म्हणतो, कलेक्टर बाई तुमच्या सोरोटीच्या कार्यक्रमाच्या चर्चासाठी वेळात वेळ काढून आल्याबद्दल आम्ही सगळे आभारी आहोत असं म्हणत होता मिथून. नंदिनीला हाक मारतोय, आली कशी काय नाही नंदिनी असं म्हणत होता मिथून. आले असं म्हणते आता नंदिनी. आले असं म्हणते ती. ये असं म्हणत होता मिथून. बस काय गतय हे, काय फार थकल्यासारखी दिसलेस तू, झोप नाही झाली असं म्हणते काव्या. नाही असं काही नाही अहो आई, ते काय झालं, जीवा बाळाबद्दल किती वेळ बोलत बसले, मग झोपायला उशीर झाला असं म्हणते नंदिनी. ते पण बाळाचं
महत्वाचं आहे कसं म्हणतो आता मिथून. बरं आता आपण काव्याच्या चोरोटी विषयी ठरवूया. जीवा असेल तर त्यालाही बोलव ना असं म्हणते आता मानिनी. ते गेलेच सकाळीच असं म्हणते नंदिनी बाहेर असं म्हणते ती. त्यांना एका क्लायंटला भेटायचं होतं. मला पण मेसेजेस केलाय तसा असं म्हणते नंदिनी. म्हणजे तू उठायच्या आधीच उठलाय तो असं म्हणते आता मानिनी. हो पण हरकत नाही, उद्याच्या कार्यक्रमात पार्थसोबत जीवा सुद्धा असतीलच की असं म्हणते आता नंदिनी. अरे वा असं म्हणतो विजय. तर आता विजय आणि स्वतः आलेले असतात. सगळे असतील कार्यक्रमाला तर मीही येतो असं म्हणतो विजय. चला काय आहे खायला प्यायला असं म्हणतो विजय. काय आहे उद्या काव्याची चोरोटी आहे जी फार कमी लोकांमध्ये करायची असते, त्यामुळे तुम्ही नाही आला तरच बरं होईल असं म्हणते आता इथे नंदिनी. बरं मेन्यू माझ्या डोक्यात काय आहे तो मी सांगते, म्हणजे आल्या सगळ्यांना आपण पण देऊया. मग झडपे पोहे आणि मग शेवटी आमरस चालेल असं म्हणते आता इथे माणिनी. छान आहे मेन्यू असं म्हणते आता इथे काव्य. ऐकूनच तोंडाला पाणी सुटलंय असं म्हणते ती. आई आपले लाडू असं म्हणते आता नंदिनी. ओट्सचे लाडू असं म्हणते आता माणिनी. हो हो ते पण करूया असं म्हणते ती. अरे वा असं म्हणते आता इथे काव्य. आम्हाला सगळ्या गोष्टी खायला जमणार आहे एक्सेप्ट आमरस असं म्हणते काव्या. पण ठीक आहे का हरकत नाही, मस्त असं म्हणते आता काव्या. मस्त काय मस्त असं म्हणते आता वसवत्या. हा कसला आला मेन्यू असं म्हणते वसवत्या. आणि काय ग मानिनी देशमुखांकडे कधीपासून व्हायला लागला का एवढा साधा मेन्यू असं म्हणते आता इथे वसवत्या. म्हणजे ड्रायफ्रूटचे लाडू, करंजी, पनीर के स्टार्टर असं काहीतरी पाहिजे ना. एका दडपे पोहे असं म्हणते आता वसवत्या. काय वसुताई आय डोंट लाईक दिस. अरे भावयर एवढा ऊन आणि आत तुमचा तापा असं म्हणतो तो. बाहेर बघा ना किती उन्हाळा आहे. वहिनी म्हणतात ते बरोबर आहे. वहिनी तुम्ही दडपे पोहे करणार आहेत ना त्यात फक्त नारळ पाणी टाकून करा. जीवाला एवढं शांत करेल ना. आणि कारकार पणा पिऊन ते बायका कार पडतील जीव शांत होईल ना त्यांचा. आय लाईक दिस असं म्हणतो तो. काय सारखं पण असं म्हणते वसवत्या. मी काय म्हणते विजयराव तुम्ही इतकं छान सरबरत करता की नाही, शिकवा ना सगळं ह्यांना असं म्हणतात वसवत. मला चालेल असं म्हणतो विजय. चालेल आय लाईक दिस असं म्हणतो आता मिथून. तसाही उघडताय तुम्ही उभे राहता का असं म्हणतो आता इथे मिथून. उद्या अशा पण येणार नाहीये, 1 दिवसाचा पगारावर मी येतो असं म्हणतो विजय. विजयराव असं म्हणतो मिथून. मानिनी का उगाच त्यांना बोलतेस असं म्हणते आता वसवत्या. मिथूनला नको कळायला, घरचा वय आहे ना मग दुसऱ्याला कसं का बोलू शकतो असं म्हणतात वसवत्या. जाऊ द्या हो असं म्हणतो विजय. माय गॉर्जियस लेडी असं म्हणतो विजय. त्यांचा नकाव मनावर घ्याऊ. आपण रम्याच्या चोरोटीत हवा ते मेनू ठेवू तुम्हाला, आपण डिस्कस करूया चला असं म्हणतो आता इथे विजय. मिथून भाऊजी असं म्हणते मानिनी तुम्ही लक्ष देऊ नका हा, वाईट वगैरे वाटून घेऊ नका असं म्हणते मानिनी. आय एम फाईन. ओके ओके असं म्हणतो मिथून. तेवढ्यातच आता इथे नंदिनीला कॉल आलेला असतो. तर मानिनीला आलेला असतो तो कॉल. तर आता काहीतरी करत असतात नंदिनी आणि मानिनी बघा प्रेक्षक हो. तेवढ्यातच आता बेल येते. वहिनी मी येतो असं म्हणतो मिथून. नाही नाही थांबा तुम्ही, काव्य जरा बघतेस का असं म्हणते मानिनी. हा असं म्हणते काव्य. वहिनी राहू दे पोटूशी आहे पोरगी, कशाला तिला कामाला लावायचं, मी जातो असं म्हणतो मिथून. नाही नाही काका थांबा तुम्ही, जाईल बघेल ती काव्य असं म्हणते आता नंदिनी. अन ग बाई असं म्हणतो मिथून. काय पोटूशी म्हणजे का व्यायाम करायचं नसतं काय तुमचं उगाच असं म्हणते मानिनी. तर आता काव्य जाते. तर आता मानिनी आणि नंदिनीचा प्लॅन असतो. तर आता इथे काव्य दरवाजा उघडते. मॅडम सर्व्हिस म्हणून डिलिव्हरी बॉय म्हणून आलेला असतो पार्थ. काय पचकेपणा दाखवतायत खरंच बघा प्रेक्षक. हे काव्यार्थला एवढं चांगलं काय काय होतं यांच्या आयुष्यात आणि जीवांतिनीच्या आयुष्यात नुसतं रडगाणं. खरंच हे खूप क्वालिटी आहे खरंच प्रेक्षक. काय वाटते तुम्हाला कमेंट करून नक्की कळवा. सर्व्हिस मॅडम असं म्हणतो पार्थ. तर आता काव्य घेते तो पार्सल. तर आता ती उडून बघते. असं म्हणते आता काव्या कशाला नाटक करतात आणि कशाला हे पेस्ट्री वगैरे पाठवतो काय माहित हा आर्किटेक्ट बोका असं म्हणते ती. तर आता इथे पार्थ म्हणतो कारण तुमचा राग शांत होईपर्यंत आर्किटेक्ट बोका का शांत बसणार नाही असं म्हणतो तो. तर आता सगळेजण हसतात. देशमुख तुम्ही असं म्हणते काव्या. अच्छा असं म्हणतो आता इथे मिथून. हे सरप्राईज होतं की काय असं म्हणतो तो. म्हणूनच सांगत होते दार उघडायला जाऊ नका असं म्हणते आता मानिनी. कारण पार्थने मला आणि नंदिनीला आधीच सांगून ठेवलं होतं असं म्हणते ती. हे घ्या पेस्ट्री पण नको आणि तुमचा मस्का लावणं पण नको आहे असं म्हणते ती. असं कसं मी तुम्हाला सोडणार नाही असं म्हणतो आता पार्थ आणि उचलून घेतो तो काव्याला. इकडे बघा असं म्हणतो आता इथे मिथून. तर आता तो घेऊन जातो काव्याला खोलीमध्ये. पार्थ काय करताय तुम्ही, सोडा ना मला असं म्हणते आता काव्या. सोडलं ना काव्या हे घ्या असं म्हणतो आता पार्थ. तर आता तो काय चाललंय तुमचं असं म्हणत असते ती. मी तुमच्यासाठी उठाबशा काढतो बघा ना तुम्ही, बघा मोजा असं म्हणतो तो. काव्या असं म्हणतो तो. बरं ठीक आहे असं म्हणतो पार्थ. मोजू नका पण मला सांगा आता डिलिव्हरी बॉय म्हणून आलो मी, तुम्हाला कशाची आठवण आली असं म्हणतो तो. सांगा असं म्हणतो तो. सांगा असं म्हणतो तो. अनिशा होती तेव्हा तुम्ही डिलिव्हरी बॉय बनवून आला त्याची असं म्हणते ती. आणि ही रेड वेल्वेट पेस्ट्री बघून तुम्हाला काय आठवतं असं म्हणतो पार्थ. तर आता तिला खूप काय आठवण येत असतं. आपलं व्हॅलेंटाईन असं म्हणते आता काव्या. बघा काव्य तुम्हाला कळतंय का आपल्या नात्यात आपल्याच इतक्या आठवणी आहेत की दुसरं कुणीही आलं तरी आपल्याला आपण दोघेच आहोत. म्हणजे बघा कधी माझा पाय घसरायला लागला, घसरणार नाही घसरू देणार नाही पण तरी माझा पाय घसरायला लागला तर आठवण तुमची येणार मला. तुम्हाला कधी माझा राग आला तर मी छोट्या मोठ्या गोष्टी केल्या असेल तुमच्यासाठी, म्हणजे बघा छोट्या मोठ्या गोष्टी केल्या असतील तर तुमचा राग जाईल, चेहऱ्यावर स्माईल येईल. तर आता तू बघत असतो काव्याकडे. तर तो तुम्ही ज्या दिव्याला तुम्ही हिट करताना तुम्ही तिला जाऊन एक विचारा असं म्हणतो तो. माझ्या तोंडी काम तुमचंच नाव असतं असं म्हणतो आता पार्थ. तर काव्य बघते त्याच्याकडे. तुमच्याबद्दलच बोलत असतो मी, काम तुमचाच विषय असतो बघा असं म्हणतो तो. तर आता खूप कंटाळा आला खरंच काव्यार्थला बघून बघा प्रेक्षक हो. तर बघा प्रेक्षक वाचा बघितले तर बघा तरी काय ते. तर आता विश्वासच बसत नाही ग ताई. चौरोटी आहे माझी असं म्हणते काव्या. ताई
तुझा पोट. तर आता बघते ती तिच्या पोटाकडे. तर आता काव्याला तयार करून आणलेली असते नंदिनी. तर आता इथे नंदिनी आपल्या पोटाकडे बघते. तर आता काव्याकडे पण. तर आता इथे वसू आत्या म्हणत असते शारदाचे 2 मिसकॅरेज झाले. तर तेवढ्यातच आता जीवा पाठीमागे येत असतो. काव्याने नंदिनीचं नीट पार पडलं म्हणजे मिळवलं असं म्हणते ती बाई. तर आता इथे काव्याला वाईट वाटतं. तर बघा प्रेक्षक हो, आजचा भाग इथे संपतो. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.